आज मी तुम्हाला अशा एका मंदिरात घेऊन जाणार आहे जे मंदिर ठराविकच लोकांना माहिती आहे। नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पाटलीनबाई आणि नेहमीप्रमाणे जाताना आधी महाराजांचं दर्शन घेतलं। तर आज 3 मार्च आणि त्याचप्रमाणे आज चंद्रग्रहण पण आहे आणि पौर्णिमा पण, आणि म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी आम्ही आलेलो आहोत एका अशा मंदिरात जे काही ठराविक लोकांना माहिती। आपल्या अनुसूया माता यांचं माहेरघर आणि दत्त महाराज यांचं गाव म्हणून ओळखलं जातं, म्हणजेच की आपलं आजोळ, आणि त्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे करंजी। इथल्या फक्त दत्त महाराजांनाच नाही तर तिथल्या पाण्याला पण खूप जास्त महत्त्व आहे, आणि म्हणून मी तिथे गेल्यावर पहिले आंघोळ केली, आणि आंघोळ केल्यामुळे आपल्यावरील जी इडपिडा असते ती दूर होते। या मंदिरात सकाळी 7 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी परत 7 वाजता अशी काहीतरी आरतीचा वेळ येते, आणि या पावनभूमीवर विविध महाराजांच्या समाधी स्थापन केलेल्या आहेत। असं म्हटलं जातं की इथे जी दत्त महाराजांची मूर्ती आहे ती स्वामी दयाळ महाराज यांना प्रसाद स्वरूपात मिळालेली ही मूर्ती आहे। इथे साईडला लगेच सप्तशृंगी मातेचं पण मंदिर खूप छान असं स्थापित केलेलं आहे, आणि या पूर्ण एरियामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे। एवढंच नाही तर दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं जन्मस्थान आहे, आणि हे बघा इथे स्वामी शिवदयाळ गिरी महाराज यांची जिवंत समाधी प्रस्थापित करण्यात आलेली आहे, आणि एवढ्या पूर्ण एरियात निगेटिव्ह एनर्जी एंटर करूच शकत नाही। इतकी स्ट्रॉंग पॉवर आपल्या दत्त महाराजांची। आणि त्याचप्रमाणे या एरियात महादेवाचं मंदिर आहे, त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणी माता यांचं सुद्धा मंदिर। जर तुम्हाला काही आजार आहे, काही त्रास आहे तर तुम्ही इथे 5 गुरुवार नक्की आणि इथे येऊन आंघोळ केली तर ते खूपच उत्तम राहील। एवढंच नाही तर आपल्या अडचणी सोडवण्यासाठी इथे गुरुजी पण असतात। मला तरी इथे करंजीला यायला खूप जास्त आवडतं, आणि मला तरी वाटतं की तुम्ही एकदा तरी या मंदिरात यावं आणि आपल्या दत्त महाराजांचं दर्शन घ्या। हे मंदिर वणी दिंडोरी रोड पासून खूप मध्ये आहे, आणि तुम्हाला जर यायचं असेल तर गुगल मॅपवर आहे ही लोकेशन, आणि गुगल मॅपवर या मंदिराचे फोटोज पण आहे, तुम्ही तिथे जाऊन पण बघून घ्या। आणि माझं तर खूप छान असं दर्शन झालेलं आहे, आरती पण खूप सुंदर झालेली आहे, खूप भारी वाटतंय, आता खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे। आणि आज म्हटलं माझ्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं पण दर्शन करून देऊ। तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। लाईक, कमेंट, शेअर करा। बाय।